इतना अच्छा हमारे माजी खासदार के मार्गदर्शन पर सभी एमआईएम के सभी बंधुओं ने ये राम की सेवा में आने वाले सभी भक्तों की सेवा में ये पानपोई और शरबत का अरेंजमेंट किया। उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूं। और जो राम का वही काम का इन्होंने बताया और मैं इसलिए धन्यवाद। आज या ठिकाणी जे जन्मभूमी राम नवमीच्या निमित्ताने जे मुस्लिम बांधवातर्फे या ठिकाणी शरबतांचं जे आहे वाटप केलेलं आहे, हीच आपल्या खऱ्या देशाची जी आहे ती एकता आणि बंधुता दाखवणारी मिसाल आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते सर्व मुस्लिम बांधव हे हिंदू बांधवांना रामनवमी निमित्त शरबताचं वाटप करत आहे। या ठिकाणी आपल्याला आपल्या देशाची ही जी एकात्मता व जे आपला संस्कृती आहे दिसून येत आहे। नहीं, ये हमारा हर साल का है, पिछले कई सालों से हम लोग करते। और हमारी ये खुशकिस्मती है किराड़पुरे के जैसे एरिया में जो पॉपुलर मुस्लिम पॉपुलर में एक शान से राम मंदिर खड़े हुआ है, तो ये हिंदुस्तान के लिए एक शान की बात है। और हिंदुस्तान में एक पैगाम जाता कि एक मुस्लिम इलाके में इतना बड़ा राम मंदिर खड़े हुआ है और हम सब उसकी हिफाजत कर रहे। और ये जो शरबत का इंतजाम है ये हम हर साल करते, एक मोहब्बत का पैगाम देते। हम लोग हिंदू मुस्लिम सब एक साथ में हिंदुस्तान के अंदर, इसी खूबसूरती का नाम हिंदुस्तान है। हम सब साथ में मिलके त्योहार मनाते, हर सन मनाते, हम सब एक साथ में रहते। यहाँ पे कुछ लोग रहते उसको छोड़ दें, 98% 99% मैं बोलूंगा हिंदुस्तान के अंदर एकता और अखंडता की मिसाल देते लोग। हम लोग सब सारी चीजें हिंदू और मुस्लिम, जैसा हमारे दानवे साहब भी है, हमारे कमिश्नर साहब भी है, यहाँ हमेशा हर साल आते हैं। यहाँ पे कई जमाने से यहाँ पे आते देखते, और हमारे साथ में दानवे साहब का हमेशा हमको साथ रहता। इससे पहले भी उन्होंने हमारे साथ दिए, पवार साहब भी है, और यहाँ से कई कमिश्नर साहब के उन्होंने भी यहाँ पे हमारे को पूरा साथ दिया। तो प्रशासन का साथ मिलता है हमारे को यहाँ पे, और जितने भी पॉलिटिकल पार्टी के जो लोग हैं वो भी यहाँ पे आके श्रद्धा से हमारे पास शरबत पीते। और तमाम लोग जो है हमारे किराड़पुरे के आवाम से, ये किराड़पुरे के आवाम की तरफ से ये हमेशा ये प्रोग्राम रखा जाता है। गेल्या अनेक वर्षापासून हाजी साहेब आणि त्यांचे सगळे चमू या ठिकाणी रामनवमीच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित करतात। काल रात्रीपासून शहरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि शहरामध्ये उत्साहामध्ये रामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे। किरारपूर भागामध्ये आणि हे राम मंदिर आहे, या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहे, तरी देखील सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन या ठिकाणी दिवसभर वर्षानुवर्षे हाजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सरबत वाटपाचा दिवसभर कार्यक्रम करतात। आणि एक हिंदू आणि मुस्लिम एकतेचं एक चांगलं प्रतीक आहे। आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर शहर जे औद्योगिक प्रगतीच्या दिशेने भविष्यात जाणार आहे त्याचं एक चांगलं
द्योतक आणि प्रतीक ही एक या ठिकाणची जी संकल्पना आहे आणि काम चाललेलं सगळ्यांचं त्या दिशेने चाललेलं आहे. सर आज दिवसभर जे आहे ते राम जन्मोत्सव साजरा होणार आहे, शोभायात्रा येणार आहेत. एकंदरीत त्या सगळ्या परिस्थितीत कसं शुभेच्छा असणार आहेत, कसं आव्हान असणार आहे राम भक्तांना आणि खबरदारी काय घेतली आपण? काल रात्रीपासूनच आम्ही योग्य तो बंदोबस्त शहरामध्ये रामनवमीच्या निमित्त लावलेला आहे आणि आज दिवसभर देखील शोभायात्रा आणि मिरवणुका शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचं योग्य तो बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. मी स्वतः माझे DCP आणि सर्व अधिकारी, आमचे SRPF RCPF सहित सर्व अधिकारी आणि अंमलदार आमचे रस्त्यावरती आहेत आणि सर्व नागरिकांनी उत्साहात हा राम नवमीचा कार्यक्रम पार पाडावा आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे.